श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मला ही कमेंट आली होती की स्वामींचं करणारे नेहमीच दुःखी असतात आणि रडत असतात, तुम्हीच करत बसा. तर मला त्यांना एवढंच सांगायचं की पहिली तर गोष्ट म्हणजे स्वामी सेवेमध्ये काही लोक तेव्हा येतात जेव्हा त्यांच्या काहीतरी वाईट परिस्थिती असते किंवा त्यांची संकट निर्माण होतात. त्यावेळेला बरेच जण स्वामी सेवेमध्ये येतात कारण त्यांना आधार हवा असतो आणि ते त्यामुळे स्वामींना शरण जातात. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की स्वामींचे करणारे लोक रडत असतात, तर असं काही नसतं. ज्यावेळेला ते स्वामींच्या सेवेमध्ये येतात तेव्हा त्यांची सगळी दुःख स्वामी दूर करतात. आणि हा माझा अनुभव आहे आणि बऱ्याच लोकांचा हा अनुभव आहे की स्वामी त्यांच्या सेवेचं फळ त्यांच्या भक्तांना योग्य वेळी देतातच आणि त्यांच्या दुःखातून त्यांच्या संकटातून स्वामी त्यांना पार करतातच. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं पूर्वसंचित म्हणजे चांगल्या कर्माचं फळ असतं तेच लोक स्वामी सेवेमध्ये येतात आणि जे लोक चांगले कर्म असतात तेच लोक या सेवेमध्ये टिकून राहतात. 1-2 दिवस सेवा करून कधीही कोणताही देव पावत नाही किंवा यश मिळत नाही. श्री स्वामी समर्थ.